का मोठी बातमी आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बॅनरवरील फोटोवरून पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे आमने सामने आले। मनसेने गुढीपाडव्याच्या मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर दादर परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे। त्या बॅनरवर शिवसेना प्रमुखांचा फोटो झळकलाय, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। खरं तर मनसेच्या स्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंना आपला फोटो वापरू नये असं सांगितलं होतं। त्यानंतर मनसेने आपल्या बॅनरवरून शिवसेना प्रमुखांचा फोटो हटवला होता, पण आता पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो मनसेच्या बॅनरवर झळकलाय, त्यामुळे दोन्ही ठाकरे आमने सामने आले। तर 2006 साली बाळासाहेब ठाकरे यांनी आपले फोटो वापरल्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंना सुनावलं होतं। त्यावेळी बाळासाहेब ठाकरे नेमकं काय म्हणाले होते ते बघूयात। बॅनरवर तुझा फोटो छाप, इतर कुणाचाही छाप, पण माझा फोटो चालणार नाही असं बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलेलं होतं। इतके माझ्यामुळं अडत असेल तर परत ये, लाजू नको असंही बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते। तर दुसरीकडे पोस्टरच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी मनसेला जोरदार टोलाही लगावलाय। सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखेरीज दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसतंय। आणि जर आता महाराष्ट्र जिंकायचं असेल तसं जसं गेल्या वेळेला ह्या गद्दारीने सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला, तसंच सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याखेरीज काय पर्यायच राहिलेला नाही। मुळात आमच्या पक्षाने एक डिझाईन फायनल केलेली आहे, सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे। तीच आमची अधिकृत इमेज आहे किंवा अधिकृत डिझाईन आहे। त्या व्यतिरिक्त कोणी हे जर पदाधिकाऱ्यांनी लावलं असेल ते उत्साहाच्या भरात लावलं असेल तर संबंधित पदाधिकाऱ्याला आम्ही सांगितलं की ते काढून टाका म्हणून। त्याच्यामध्ये कोणतेही पक्षाची भूमिका नाही आहे किंवा पक्षाने सांगितलेलं नाही आहे। छोट्याशा गोष्टीचा कोणी गवगवा करायची एवढी आवश्यकता नाही। वंदनीय बाळासाहेब हे लाखो शिवसैनिकांचं आराध्य दैवत होतं, महाराष्ट्राचं एक भूषण होतं। त्याच्यामुळं त्यांना आदर्श मानण्याचा अधिकार हा एका कुठच्या व्यक्तीला असू शकत नाही। आम्ही तर माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचा विचार हा पुढे घेऊन जातोय, आनंद दिघे साहेबांचा विचार पुढे घेऊन जातोय। त्याच्यामुळे यामध्ये आम्ही बसत नाही। मला असं वाटतं की ज्यांनी काँग्रेसबरोबर युती केली त्यांना हे लागू पडतं की त्यांनी वंदनीय बाळासाहेबांचा फोटो किंवा पुतळा लावू नये।